जय भीम मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आता सगळीकडे 10वी-12वीचे रिझल्ट्स लागलेले आहे प्रत्येक बोर्डाचे आणि सगळ्या पालकांची विद्यार्थ्यांची हे ॲडमिशन घेण्यासाठी धावपळ चालू आहे। कोणी 10वी नंतरचं ॲडमिशन घेत आहे तर कोणी 12वी पास झाल्यानंतरचं ॲडमिशन घेत आहे। तर आपली शैक्षणिक प्रगती करण्यासाठी आपल्याला 10वी-12वी नंतर योग्य विषय निवडणं फार गरजेचं असते। त्या योग्य निवडीमुळे होऊ शकते की आपल्या जे भविष्यातील ज्या वाटा आहे त्या सुखर होतात, योग्य निर्णय योग्य वेळी घेतला तर। त्याचप्रमाणे ह्या ॲडमिशनचं पण तसंच आहे की योग्य कोर्स जर आपल्याला योग्य वेळी निवडता आला की जो कोर्स आपल्याला आपल्या ज्या इच्छेप्रमाणे करिअर आपल्याला घडवू शकतो आपण त्या विषयामध्ये, तो विषय निवडणे फार आवश्यक असते। आणि इथे भरपूरसे विद्यार्थी वर्ग त्यांना योग्य मार्गदर्शन किंवा माहितीचा अभाव असल्यामुळे त्यांच्याकडनं चुका होतात आणि ज्या चुका होतात त्या चुकांमुळे भरपूरशा वेळेमध्ये मग आपला योग्य अमूल्य वेळ पण वाया जातो आणि योग्य संधी न मिळाल्यामुळे आपलं जे करिअर सुरू व्हायचं असते ज्या वेळेमध्ये व्हायला पाहिजे ते होत नाही। आणि हे असल्यामुळे हा जो ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे किंवा निम्न शहरी भागातला विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याला किंवा पालकांना बऱ्याच गोष्टीची योग्य माहिती वेळेवर मिळत नसल्यामुळे योग्य कोर्स किंवा योग्य विषयाची निवड होऊ शकत नाही आणि त्यामुळे योग्य करिअर आपल्याला चूज करता येत नाही। तर योग्य करिअर जर आपल्याला निवडायचं असेल तर आपल्याला योग्य करिअर निवडण्यासाठी योग्य माहिती असायला पाहिजे। आपली गुणवत्ता किती आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असते। आपलं आर्थिक पाठबळ कसं आहे, आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे, आपण त्या शिक्षणाकरिता जर आपण त्या पर्टिक्युलर विषयाची निवड केली, त्या कोर्सची निवड केली तर आपल्यावर पडणारा जो आर्थिक बोजा आहे तो आपलं कुटुंब, आपले पालक उचलू शकतात का? तो कोर्स ज्या ठिकाणी आहे तिथला खर्च आपण करू शकतो का? तो कोर्स वेळेत कंप्लीट करण्यासाठी, चांगल्या गुणवत्तेने कंप्लीट करण्यासाठी आपली ती मेहनत करण्याची एक आपली तयारी आहे का? अभ्यासवृत्ती आपल्यामध्ये आहे का? या सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार व्हायला पाहिजे। आपली बुद्धिमत्ता कशी आहे, किती आहे, आपल्याकडलं वातावरण काय आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण त्या कोर्सेसची निवड करायला पाहिजे। तो जो विषय आहे तो विषय आपण त्याच्यामध्ये, आपण आता 12वीचा विद्यार्थी आहे ना, त्याला डिग्रीसाठी ॲडमिशन घ्यायचं, अंडर ग्रॅज्युएशन त्याला करायचं आहे, बॅचलर्ससाठी त्याला कुठला सब्जेक्ट घ्यावा लागेल, तो सब्जेक्ट आताच्या परिस्थितीनुसार किंवा आज जे रोजगाराच्या संधी त्या विषयाला किती उपलब्ध आहे। आता प्रत्येक विद्यार्थ्याची, आता आपल्याला माहीत आहे की सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी ह्या बाबी फार महत्त्वाच्या असतात। कधी कधी पर्सेंटेज असतात, चांगले मार्क्स असतात, पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला ते करता येत नाही। कुणाकडे श्रीमंती असते, पैसा असते, पण तो विद्यार्थी तेवढा अभ्यासू नसल्यामुळे तो समोर जाऊन अपयशी होत असतो। तर हे सगळे जे घटक आहे या घटकांचं आपल्याला योग्य रीतीने बॅलन्सिंग करावं लागेल आणि ते बॅलन्सिंग झाल्यानंतर
योग्य कोर्सची निवड झाल्यानंतर आपल्याला आपल्या ज्या समोरच्या ज्या वाटा आहे रोजगार संबंधीच्या ते जास्त प्रमाणात उपलब्ध. शिक्षण तर आपण घेतोच. 10वी नंतर कोणी 11वी 12वी करते, तर कोणी डिप्लोमाला जातात, कोणी ITI करतात. आधी जेवढ्या 10वी नंतरच्या डिप्लोमा कोर्सेस वगैरे होते, आता तेच कोर्सेस 12वी नंतर काही ठिकाणी उपलब्ध आहे. तर आता 10वी नंतर तर मोस्टली तुम्ही एकतर ITI वगैरे करू शकतात किंवा दुसरे व्होकेशनल कोर्सेस वगैरे आपण ते करतो आपल्या परिस्थितीनुसार, किंवा आपले जे ध्येय असते विद्यार्थ्यांचे. आणि विद्यार्थी जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक ध्येय असायला पाहिजे त्याच्याकडे. मला काय करायचं आहे, समोर मी किती शिक्षण घेऊ शकतो, की मला रोजगार आली पाहिजे. कारण खूपशा विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. मग घरची आर्थिक परिस्थिती आहे, घरच्या आर्थिक जबाबदाऱ्या असतात, पालकांची मिळकत किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपण तो विषय निवडायला पाहिजे. आपली आवड पण त्याच्यात बघायला पाहिजे. असं नाही की एखाद्या विद्यार्थ्याला वाटते की मी डॉक्टर झालो पाहिजे आणि आजूबाजूचे त्याला मार्गदर्शन करणारा जो वर्ग आहे तो सांगतो की नाही तू इंजिनिअरिंगला जा, तिथे फार स्कोप आहे, तू याच्यात गेला तर असेल. तर त्या विद्यार्थ्याची आवड पण त्यामध्ये महत्त्वाची असते. कारण तो त्या विषयामध्ये किती कम्फर्टेबल आहे ते पण महत्त्वाचं असतं. कारण नुसतं ॲडमिशन घेऊन चालत नाही. तर ॲडमिशन घेतल्यानंतर त्या पर्टिक्युलर कोर्सला आपल्याला न्याय देता आला पाहिजे. मग तुमची तिथे अभ्यासवृत्ती म्हणा, आर्थिक परिस्थिती म्हणा, तुमची आवड असू द्या, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करतात. आपण जेव्हा हा 10वी नंतर किंवा 12वी नंतर जेव्हा या गोष्टीचा सारासार विचार केल्यानंतर आपण जे पुढचं पाऊल टाकत असतो, फार महत्त्वाचं असतं. तो आपल्या जीवनाचा कदाचित टर्निंग पॉईंट पण असू शकतो. तर 10वी झालेल्या विद्यार्थ्यांनी 11वीमध्ये कुठली स्ट्रीम घ्यायला पाहिजे, कुठला विषय घ्यायला पाहिजे, त्याला कॉमर्स घ्यायचं आहे, सायन्स घ्यायचं आहे, आर्ट घ्यायचं आहे, त्याला ते चॉईस आहे. आणि त्याचा जो आवडीचा विषय आहे की कोणाला सायन्स आवडते, सायन्समध्ये पण कोणाला गणित आवडत नाही, मॅथमॅटिक्स आवडत नाही, मग तो ऑप्शनल शोधत असतो. कोणाला आर्टमध्ये इंटरेस्ट असते, त्याला आर्टला जाऊया. कोणाला कॉमर्समध्ये इंटरेस्ट असते, त्याने कॉमर्स घ्यायला पाहिजे. आणि असं काहीही नाही की तुम्ही हेच शिकला म्हणजेच तुम्हाला भविष्यामध्ये अपॉर्च्युनिटी जास्त अवेलेबल आहे. हे तुमच्या समोर तुम्ही किती हार्डवर्क करतात, किती जीव ओतून तुम्ही तो कोर्स कंप्लीट करता, किती मार्क्स तुम्हाला त्यामध्ये मिळते, त्यामध्ये किती ज्ञान तुम्ही घेतात, या गोष्टीचा पण आपल्याला विचार करायचा असते. नाहीतर चुकीच्या निवडीमुळे आपले 2-4 वर्ष उगीचेच व्यर्थ जातात. जिथे आपल्याला आपला रोजगार किंवा आपलं करिअर सुरू करायचं असते, तिथे पण आपलं शिक्षण तोपर्यंत संपतच नाही. तर तो कोर्स निवड करणे हा फार महत्त्वाचा विषय आहे. याला आपण असं लाईटली घेऊ शकत नाही. कारण हे माझ्याच बाबतीत झालं. इंजिनिअरिंगला ॲडमिशन काही कारणास्तव नाही घेता आल्यामुळं मला BSc करावं लागलं.
BSc केल्यानंतर एक सेकंड इयरला असताना असं वाटलेलं की नाही BSc कशाला करतो आहे, मला चांगले पर्सेंटेज आहे, मी प्रोफेशनल डिग्री केलेली पाहिजे. मी ते 2 वर्ष व्यर्थ केलेले माझ्या आणि मी प्रोफेशनल डिग्री कोर्सला ॲडमिशन घेतलं, कारण ती माझी आवड होती. 2 वर्ष गेले. मग डिग्री कोर्स केल्यानंतरही, BTech केल्यानंतरही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायला लागलो. मग सायन्सचा टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी बँकेची परीक्षा पास होतो ऑफिसरची आणि बँकेत अधिकारी बनतो. बघा टर्निंग बघा, तो कुठे होता, इंजिनियर व्हायचं होतं, त्याला टेक्नॉलॉजिस्ट व्हायचं होतं, तो तिकडून फिरून कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर आला. इथे सिलेक्शन झालं बँक अधिकारी म्हणून, करिअर सुरू केलं. आता हेच जर आधी क्लिअर कट टार्गेट असतं, मला बँक अधिकारी व्हायचं आहे, एवढा खटाटोप नसतं करा ना. BSc 2 वर्षे करा, मग प्रोफेशनल डिग्रीमध्ये 6 वर्षे घालवायची गरज नव्हती. बरोबर आहे ना. तर योग्य निवड, आवड ही फार महत्त्वाची असते भविष्यामध्ये. कुठल्याही आपल्या जीवनामध्ये निर्णय घेताना तो निर्णय आपण फार विचारपूर्वक घ्यायला पाहिजे, कारण एक निर्णय चुकला तर समोरचे तुमचे 5 वर्षे आयुष्यातले कमी होऊ शकते एका चुकीच्या निर्णयामुळे. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेज इन युअर लाईफ. आमच्या वेळेस लोक म्हणायचे का टर्निंग पॉईंट आहे. 10th इज ए टर्निंग पॉईंट, 12th इज ए अगेन मेगा टर्निंग पॉईंट. तर माझी विद्यार्थी मित्रांना किंवा पालकांना हीच विनंती राहील की तुम्ही कुठलीही गोष्ट त्याच्यावर लादू नका, कुठलीही गोष्ट लादू नका. कुठलीही गोष्ट विद्यार्थ्यावर लादू नका आणि त्याच्या आवडीप्रमाणे त्याचं करिअर घडवण्यासाठी ती शिक्षणाची संधी त्याला योग्य रीतीने निवडू दे. हा पहिला पॉईंट. त्यानंतर हा जो निर्णय आहे, हा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही जो डिग्री कोर्स निवडता, तो डिग्री कोर्स निवडल्यानंतर आपण नेहमी अशा लोकांच्या संपर्कात असायला पाहिजे जे करिअर गायडन्स मिळावे असतात, किंवा आपल्याकडे कोणी असे शिक्षित वर्ग आपल्याकडे आपल्या नातेवाईकामध्ये उपलब्ध असतो, त्यांचं मार्गदर्शन घ्या वेळोवेळी. की आता मी समजा BSc कम्प्युटरला ॲडमिशन घेतलं 12वी नंतर, मग BSc कम्प्युटर केल्यानंतर काय करणार आहे? लगेच BSc कम्प्युटर केल्यानंतर मला नोकरी मिळणार आहे का? त्यासाठी मला काय करावं लागेल? कोणी BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं तर त्याच्याकडे ह्या गोष्टी आधीच त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे, गायडन्स घ्यायला पाहिजे. मार्गदर्शन आजकाल सगळीकडे अवेलेबल आहे, गुगल सर्च करून तुम्हाला माहिती मिळू शकते. आजकाल अशी बरेचसे अननोन कोर्सेस आहेत, म्हणजे जे सामान्य जनतेला माहिती नाही. बरेचसे अशी चांगली कोर्सेस आहे की जे तुम्हाला लगेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात. आपण बघतो बेरोजगारीचं प्रमाण वाढलं, नोकऱ्या नाही. हे माहीत असूनही आपण ह्या चुका करतो. आता सगळेच जर इंजिनियर बनले तर नोकऱ्या कशा मिळेल? सगळेच जर म्हणतात मी कम्प्युटर इंजिनियर होणार. मी माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी जेव्हा गेलो, तिथे जो पालक वर्ग होता, सगळ्यालाच BE कम्प्युटरमध्ये ॲडमिशन पाहिजे, सगळ्यांनाच BE कम्प्युटरला ॲडमिशन पाहिजे. काय फर्स्ट प्रायोरिटी काय? BE कम्प्युटर. अरे मग मेकॅनिकल कोण करणार, इलेक्ट्रिकल कोण करणार? हे इंडस्ट्री ज्या चालतात यांना याची पण गरज आहे. मग एकाच पार्ट्यात तुम्ही सगळं वजन टाकाल, दुसरं पार्ट वर खाली वर जाईल, इम्बॅलन्स तयार होईल. आणि यामुळे होते काय की त्या क्षेत्रातल्या नोकरीसाठी भरपूरशे अर्ज येतात आणि पर्यायानं
काही लोकांना ती नोकरी मिळत नाही. एवढं अभ्यास करून सगळं केलं, डिग्री मिळाली, सगळं झालं, नाही मिळत. मग तो पुन्हा तिथे नाउमेद होतो अपयश आल्यामुळे. म्हणून आपला जो सिलेक्शन क्रायटेरिया आहे त्याकरिता मार्गदर्शनाची फार गरज आहे. हो, उपलब्ध आहे. आमच्या काळासारखं नाही आहे की मोजकंच मार्गदर्शक आमच्याकडे अवेलेबल होते किंवा नसल्यागत होते, तेवढी माहिती नव्हती. आता या संगणकाच्या युगामध्ये अँड्रॉइड फोनमुळे आपल्याला क्लिक बटनवर कुठे काय संधी आहे ते बघता येते. अर्लियर दिस फॅसिलिटी वॉज नॉट अवेलेबल. नाउ इट्स अवेलेबल. वी आर लिव्हिंग इन द इरा ऑफ टेक्नॉलॉजी. तर मग ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्याला कसं करून घेता येईल? आता जे आपल्याला नोन कोर्सेस आहे, मी त्याच्यावर थोडं बोलतो. नोन कोर्सेस आहे, माहिती आहे की बाबा 10वी नंतर 11वी सायन्स, कॉमर्स, आर्ट हे करता येते. किंवा त्याला एखाद्याला वाटतं की नाही मी ITI करून लगेच मला कुठला तरी व्यवसाय किंवा जॉब करायचा आहे, तो ITIला जाईल. मग तुम्हाला काही पॅरामेडिकल कोर्सेस असतात, काही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये कोर्सेस असतात, डिप्लोमा इंजिनिअरिंगला तुम्हाला जाता येते, त्यामध्ये बरेचसे सब्जेक्ट आहे. एखादा ॲग्रिकल्चर, डेअरी सायन्स, ॲनिमल हजबंड्रीमध्ये तुम्हाला डिप्लोमा करता येतो. सो दीज आर द नोन, म्हणजे बऱ्यापैकी लोकांना माहिती असलेले कोर्सेस आहेत. पण याच्या व्यतिरिक्त असे बरेचसे कोर्सेस आहेत की ज्यामध्ये आपल्याला करिअर आपलं घडवता येते, की ज्याचे जे कोर्स केल्यामुळे आपल्याला रोजगाराच्या संधी बऱ्यापैकी उपलब्ध होऊ शकतात. आता जसं की नर्सिंगचा कोर्स आहे. नर्सिंगचा कोर्स केल्यानंतर लगेच रोजगार अवेलेबल आहे आणि नर्सिंगमध्ये डिमांड भरपूर आहे. म्हणजे ज्या प्रमाणात लोकसंख्येनुसार नर्स पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्यांना कधीकधी 12 तास, 16 तास, 18 तास अशा ड्युट्या कराव्या लागतात. तर मग काही विद्यार्थ्यांना जर ते सोयीचं वाटत असेल, सोयीचं म्हणजे त्याला समोर जास्त शिकायचं नाही, त्याला करिअर चूज करायचं आहे लगेच, त्या विद्यार्थ्यांसाठी फार छान अपॉर्च्युनिटी. डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये पण भरपूरसे असे सब्जेक्ट आहे की ते सब्जेक्ट जर आपण घेतले तर आपल्याला लगेच जॉब पण मिळू शकतो. आज जे आहे संगणकाचं युग आहे. या संगणकाचा वापर एवढ्या प्रमाणात वाढलेला आहे की आज कुठलंही ऑफिस बिना संगणकाने चालताना दिसणार नाही. बघा संगणक कसं चालतो, त्याच्यामध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअरचे कोर्सेस असतात. मोबाईल रिपेअरचे भरपूरसे कोर्सेस मार्केटमध्ये, मोबाईल हार्डवेअर, मोबाईल सॉफ्टवेअर, मोबाईल ॲप्लिकेशन्स. तर हे जे युग आहे क्लिक एज आहे, क्लिकवर आहे, सगळं क्लिकवर आहे. मनी ट्रान्सफर करायचं आहे, क्लिक करा, अकाउंट नंबर चूज करा, इकडे पैसा आहे, तो अकाउंट लिंक आहे, पैसे ट्रान्सफर. हा जो कपट आलेला आहे संगणक युगामध्ये, हा अभ्यासून आपण आपली गरजच काय, कुणाला लगेच रोजगार हवा असतो घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे, कुणाचं आर्थिक पाठबळ चांगलं असल्यामुळे त्याला असं वाटतं की मी हायर एज्युकेशन घेतलं पाहिजे,
मास्टर केलं पाहिजे, PhD केलं पाहिजे. सो इट्स डिपेंड. मग मला जर जॉबच करायचा आहे तर आय कॅन चूज सच टाईप ऑफ कोर्सेस. मग याच्यामध्ये आजकाल इंटेरियर डिझायनिंग आहे, फॅशन डिझायनिंग आहे, लेदर टेक्नॉलॉजीमधले कोर्सेस आहे, ॲनिमल हजबंड्री आहे, डेअरी अँड ॲनिमल हजबंड्री, फॉरेस्ट ॲग्रिकल्चर, सेरिकल्चर, फ्लोरिकल्चर, तर नंबर ऑफ कोर्सेस. कॉस्मॅटॉलॉजीचे आहे, आजकाल पॅरामेडिकल ब्रांचेस. तिथे असं एक तुम्हाला दिसते की देर आर नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल. कारण प्रत्येक हॉस्पिटल हायटेक आहे. कुठलीही सर्जरी ही बिना कम्प्युटरच्या साहाय्याने होत नाही. सगळे तिथे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते इन्स्ट्रुमेंट ऑपरेट करायला पण मॅनपॉवर लागतो. कारण ते कोणी पण हँडल करू शकत नाही. तिथे भरपूर रोजगाराच्या संधी आहे. आपल्याला आधी नर्सिंग एकच फील्ड माहीत होती, पण ह्या ज्या फॅसिलिटीज आहे, ह्या ज्या इतर रिक्वायरमेंट्स आहे, टेक्निशियन सापडत नाही. आणि ते स्पेशलाइज फील्ड असल्यामुळे तुम्हाला तिथे रोजगाराची संधी जास्त उपलब्ध असते. आता हे मी जे सांगतो आहे ते एक सर्वसाधारण विद्यार्थ्यांनी रोजगार मिळवण्यासाठी, कारण तुम्हाला शिक्षण घेतल्यानंतर जो तुमचा अल्टिमेट एम काय आहे, रोजगार. सो व्हाईल choosing your degree course or diploma course, we have to see what are the opportunities are available in the market. कारण की किती काळासाठी असणार. स्पर्धा कमी कुठे आहे? सर्च करा. यू इन्व्हेस्ट युअर टाइम टू सर्च दॅट अपॉर्च्युनिटी. आधी आम्हाला एम्प्लॉयमेंट न्यूजशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण तुमच्याकडे आता क्लिकवर सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. कुठे ॲडमिशन घेण्यासाठी कुठली एंट्रन्स द्यावं लागते, कुठल्या कॉलेजमध्ये तो कोर्स अवेलेबल आहे, त्याचं कॅम्पस होते का, कॅम्पस सिलेक्शन अवेलेबल आहे का तिथे. सो ऑल दिस इन्फॉर्मेशन नाउअडेज अवेलेबल ऑन युअर फिंगर टिप्स. आमच्या वेळेस ही फॅसिलिटी तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नव्हती. आजच्या जनरेशनला ही फॅसिलिटी जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. तो गावचा जरी विद्यार्थी असेल त्याच्याकडे पण अँड्रॉइड फोन पोहोचलेला आहे. सगळ्यांकडे नसेल तरी बऱ्याच लोकांकडे अवेलेबल आहे. तर या संधीचा फायदा आपल्याला घेता येतो. सोशल मीडियाचा वापर करता येतो. बरेचसे आपले सामाजिक ग्रुप आहे की ते सामाजिक ग्रुप हे मार्गदर्शन मेळावे भरवत असतात. जसाही 10वी-12वीचा रिझल्ट लागतो. आपले बुद्धविहारे फार छान त्यांचे केंद्र आहे. कारण आम्हीच पुण्यामध्ये त्या गोष्टी करत होतो. तर हे जे मार्गदर्शन आहे, या मार्गदर्शनाचा आपल्याला योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे. विचारायचं बिनधास्त, कोणालाही विचारायचं. त्याच्यामध्ये कुठलीही लाज वगैरे काही ठेवायचं. ते शुड नॉट बी एनी हेजिटेशन. कोणी बाजूचा आपला काका मामा नसेल, कोणी नाते आपला शेजारी जरी असेल आणि आपल्याला कळते की नाही बाबा तू इथे इथे शिक्षण घेतो आहे, बोला त्याच्यासोबत. दादा तू काय करतो, ताई तू काय करतो, कुठला कोर्स करते आहे, त्याच्यामध्ये काय. कारण ते तुमच्यापेक्षा त्यांच्याकडे माहिती जास्त आहे, कारण तो ते कोर्स करतात आहे. आज तुम्हाला कोर्स वाईज माहिती देण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला ही गरज आहे की योग्य वेळेत
योग्य निर्णय घेऊन योग्य विषयाची निवड करून तुमच्या जीवनामध्ये कसं यशस्वी होत आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जोपर्यंत योग्य निर्णय नाही घेत आपण, तोपर्यंत यश आपल्यापासून लांब असतं. मग आपल्या जीवनाचं ध्येय ठरलेलं आहे का? मला टीचर व्हायचं आहे, नर्स व्हायचं आहे, टेक्निशियन व्हायचं आहे, डिप्लोमा इंजिनियर व्हायचं आहे, डिग्री इंजिनियर व्हायचं आहे, मास्टर करायचं आहे, डॉक्टरेट करायचं आहे. आपण एक कुठेतरी यू शूड ट्राय टू डिफाईन दॅट गोल. आपण कुठेतरी बघायला पाहिजे की येस, बऱ्याचशा लोकांना याबद्दल क्लॅरिटी असते, पण बऱ्याचशा लोकांना क्लॅरिटी नसते. तर ही क्लॅरिटी येण्यासाठी आपल्याला काय, कशाची आवश्यकता आहे? तर आपल्याला कम्युनिकेशनची आवश्यकता असते. मला जेव्हा UPSC करायचं होतं, गावामध्ये कोणी UPSC केलेला विद्यार्थी नव्हता किंवा असा कोणी ओळखीतला नव्हता. पण माझ्यामध्ये ते एक आवड होती, जिद्द होती. तर मी जस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो आहे की विद्यार्थ्यांनी नेहमी माहिती मिळवण्याचा प्रयत्न आहे. ते एक आपण पिक्चरमध्ये आहे ना, एक डायलॉग आहे आमिर खानचा, मला वाटते तो पिक्चर 3 इडियट्स आहे, की त्यामध्ये जो आमिर खान काय म्हणतो त्याच्या मित्राला की जहाँ ज्ञान बट रहा है वहाँ से मैं लेता हूँ, वो क्लासरूम में मैं जाके बैठता हूँ. देयर इज नो रिस्ट्रिक्शन टू गेट द नॉलेज. वी शुड बी ओपन. मग मी ग्रामीण विद्यार्थी असल्यामुळे UPSC बद्दल फारशी माहिती नसल्यामुळे मग आता कोण आहे सक्सेसफुल कॅन्डिडेट UPSCचा? माहितीतला तर कोणी नाही आहे. मग मी थोडं डोक्याला ताण दिला आणि मी कास्ट सर्टिफिकेट काढायला सब डिव्हिजनल ऑफिसमध्ये जावं लागत होतं. तेव्हा तर SDO ऑफिसला जेव्हा गेलो तर मला त्या SDOची जी पाटी दिसली, त्या पाटीवर रस्तोगी नावाच्या अधिकाऱ्याचा जो जस्ट जॉईन झाला होता प्रोबेशनवर, तो IAS अधिकारी त्या खुर्चीत बसलेला होता. मला अजूनही त्या अधिकाऱ्याचं नाव चांगलं आठवते. त्यांचं नाव होतं विकास रस्तोगी. आता मला वाटते ते सेक्रेटरी वगैरे असतील मंत्रालयामध्ये. तर मी कशाचाही विचार न करता I entered in the cabin of SDO. बघा, गावचा विद्यार्थी, कसं जाऊ हा सगळा विचार होता. पण एक हिम्मत केली, चलो भाई ये IAS बंदा है, अभी हुआ है, लेट्स स्पीक विथ यू. जैसे बात करना है टूटी लैंग्वेज में बात करो. गेलो त्या अधिकाऱ्यात आणि मला एवढी गॅरंटी होती की हे जे मोठे काय अधिकारी असतात ते फार नम्र असतात. बहुतेक वेळा तरी, काही चिडचिडखोर असू शकते, पण बहुतेक वेळा ते फार नम्र असतात. त्यांच्यासमोर बसवलं त्यांनी आणि सांगितलं कि सर आप IAS कौन से साल में हो, UPSC में क्या करना होता है. आई हैव दैट एम्बिशन. मुझे भी वो एग्ज़ाम देना है UPSC की. हाउ टू प्रिपेयर फॉर दैट एग्ज़ाम. कारण तो समोर जो व्यक्ती बसलेला होता तो ती परीक्षा पास करून त्या पदावर पोहोचलेला होता. विचारलं त्याला, सांगितलं. त्याने सगळी माझी माहिती घेतली, माझं फॅमिली बॅकग्राऊंड विचारले, माझी आर्थिक स्थिती विचारली आणि ही ॲडवाईज मी टू डोंट अटेम्प्ट फॉर द UPSC. वाय? बिकॉज युअर फायनान्शियल बॅकग्राऊंड डझंट परमिट फॉर दॅट. कारण UPSC होऊ पण शकते, नाही पण होऊ शकते. 4-5 वर्ष वाया गेले असते. त्यांनी काय मला सल्ला दिलेला त्या IAS अधिकाऱ्यांनी, नवीन यंग प्रोबेशनमध्येच होते, वॉज जस्ट लर्निंग द थिंग्स. त्यांची ती पहिलीच पोस्टिंग होती SDOची. तर त्यांनी सांगितलं की आप ऐसा करो, आप MPSC करो, क्योंकि
आपकी जो ज़रूरत है वो नौकरी जल्दी मिलना चाहिए, सो दैट यू विल हेल्प टू योर फैमिली फॉर द सस्टेनेबली. आणि सगळं माझा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की या व्यक्तीचा, या विद्यार्थ्याचा आर्थिक तेवढं पाठबळ नसल्यामुळे कदाचित याला फार मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागेल यू पी एस सीच्या जर हा भानगडीत पडला तर. त्यांनी मला दुसरा रस्ता सांगितलेला कि आप डायरेक्ट यूपीएससी के लिए तैयारी ना करते हो, फर्स्ट यू सर्च द जॉब. मग ज्या एक्झाम तुम्हाला देऊन लगेच जॉब मिळू शकतो अशा कुठल्या, तर बँक पी ओची एक्झाम. एम पी एस सी तेच होतं, 3-4 वर्ष जाऊ शकते, 5 वर्ष जाऊ शकते. पण त्यांनी मला सांगितलेलं की फर्स्ट यू ट्राय टू फाइंड द फिनान्स रिसोर्स, आर्थिक स्रोत ढूंढो पहिला, then you continue this period. मी ऐकलं त्यांचं. मी यू पी एस सीचा नाद सोडला तेव्हा आणि मी माझा मोर्चा बँकिंग आणि रेल्वेकडे वळवला. आता माझं बॅकग्राऊंड सायन्सचं असल्यामुळे मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तेवढ्या कठीण गेल्या नाही आणि लगेच माझं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं नेक्स्ट अटेम्प्टमध्ये. त्याच्या आधी रेल्वेमध्ये माझं सिलेक्शन झालं. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की तुम्हाला योग्य मार्गदर्शन होणं फार गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जात आहे याचा समज आपल्याला असायला पाहिजे. तो करतो म्हणून मी करतो. शुड बी व्हेरी क्लिअर अबाउट युअर ऑब्जेक्टिव्ह इन लाईफ. बाजूच्याने केलं म्हणून मी केलं पाहिजे हा क्रायटेरिया नसायला. वेदर आय कॉम्पिटंट इनफ टू परस्यू दॅट स्टडी, इट शुड बी क्लिअर. ते आपल्याला पूर्णतः माहिती असलं पाहिजे की आपण तिथे फिट बसतो आहे विथ ऑल पॅरामीटर्स, आर्थिक, बौद्धिक. हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही जीवनामध्ये यश लगेच प्राप्त करू शकता. म्हणून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी माझं एवढंच सांगणं आहे की आधी तुम्ही तुमचा जो गोल आहे तो डिफाईन करा, तुमचं लक्ष्य निर्धारित करा. तुम्हाला हे बनायचं आहे, तुम्हाला पोलीस बनायचं आहे, तो गो फॉर दॅट. तुम्हाला PSI बनायचं आहे पण तुम्हाला लगेच PSIची एक्झाम देऊन तुम्ही तेवढा वेळ देऊ शकत नाही. तुम्ही शिपाई बनल्यानंतरही एक्झाम देऊन तुम्ही PSI बनू शकता. PSI असताना तुम्ही UPSC देऊन IPS पण बनू शकता. दीज आर द ॲव्हेन्यूज, व्हेरियस ॲव्हेन्यूज अवेलेबल. परंतु सगळं सोडून जर तुम्ही एकाच गोष्टीच्या मागे लागलात अँड इफ युअर फायनान्शियल कंडिशन डझंट परमिट फॉर दॅट, मग प्रॉब्लेम. सगळ्या अंगाने विचार करायचा. 10वी झाल्यावर मला 11वी करायचं आहे, येस 11वी करा. 11वीमध्ये सायन्स घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे, कुठला सब्जेक्ट, बिकॉज नाव देर आर नंबर ऑफ सब्जेक्ट्स अवेलेबल. मग ते केल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे, समजा डिग्री करायची आहे, पण तुम्ही 11वी-12वी न करता 10वी नंतर तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये करू शकता आणि नंतर सेकंड इयरला ॲडमिशन घेऊन तुम्ही डिग्री पण कंप्लीट करू शकता. कुठली गोष्ट मला सूट होते ते आपल्याला बघता आलं पाहिजे. तर बरेचसे विद्यार्थी आहे ते डिप्लोमा करून PE करतात आहे. बरेच विद्यार्थी त्या 11वी-12वीच्या भानगडीत न पडता सगळं 3 वर्षाचं त्यांनी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेऊन डिप्लोमा केला आणि सेकंड इयरला इकडे ॲडमिशन घेतलं. सो वन अँड द सेम थिंग. पण तुमच्याकडे डिप्लोमा आहे, जर तुम्हाला नोकरीची गरज आहे, सो विदाउट डुईंग द डिग्री यू कॅन गेट द जॉब. दिस इज ऑन युअर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. आणि त्याच्यामध्ये आजकाल सब्जेक्ट पण भरपूर आहे. आधी एक 4-5 कोर्सेस असायचे, खूप झालं तर सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, नंतर मग कम्प्युटर सायन्स ॲड झाले, इलेक्ट्रॉनिक्स.
पण आता तुम्हाला सायबर सिक्युरिटी आहे, डेटा इंजिनिअरिंग आहे, डेटा सायन्स, सो देट आर नंबर ऑफ कोर्सेस अवेलेबल नाउ. यू कॅन गो फॉर दॅट. तर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की तुम्हाला तुमचं ध्येय निश्चित केल्यानंतर तुम्हाला लवकर नोकरी पाहिजे, वेळाने पाहिजे, तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे, हे सगळे पॅरामीटर लक्षात घेऊन तुम्ही कोर्सेस शिका. इफ यू आर द चॉईस. चॉईस नाही तर मग तिथे काही सांगता येईल. पण तुमच्याकडे जर 3 ऑप्शन आहे तर तुम्ही तो 3 ऑप्शनमधून एक ऑप्शन निवडता आणि हा क्रायटेरिया अप्लाय करा, तर तुम्हाला यश लवकर मिळेल. बघा, तुमचं जर आधीच ठरलेलं आहे की मला UPSC द्यायची, मग काय करा, 12वी नंतर तुम्हाला ग्रॅज्युएट व्हायचं आहे. UPSCचा जो कोर्स तुम्हाला आधीच डिफाईन आहे, तर तुम्हाला सब्जेक्ट निवड करताना फार सोपं जाते. तसंच MPSC हे झालं कॉम्प्युटर. तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचं आहे, ठीक आहे, इकडे नोकऱ्या कमी आहे. नाऊ वी आर सजेस्टिंग टू द स्टुडंट्स की गो फॉर द एंटरप्रिनरशिप. बिझनेस करा. बिझनेस इज अ गुड अल्टरनेटिव्ह फॉर द जॉब, व्हेरी गुड अल्टरनेटिव्ह. आणि हे असं काही नाही की तुम्ही नोकरीच केली पाहिजे. इफ सिच्युएशन परमिट्स, अगेन तुमचं आर्थिक चांगलं जर पाठबळ आहे तुमच्याकडे अवेलेबल, सो यू कॅन ट्राय इन दिस. छोटा बिझनेसवरून तुम्ही मोठा बिझनेस नाही करू. अँड वी रिक्वायर दिस टाईप ऑफ बिझनेस. तो आधीचा काळ गेला, आताचा काळानुरूप तुम्हाला बदलायचं आहे. नोकरी दुय्यम आहे, आज बिझनेस प्रायमरी झाले. कारण प्रत्येक क्षेत्राचे आपापले फायदे आहे. बिझनेसचे आपले वेगळे फायदे तोटे आहे, नोकरीचे आपले वेगळे फायदे तोटे आहे. मग तुम्ही सूट कुठे होता की मी आता बेसिक एज्युकेशन घेतलं, माझं झालं, इंजिनिअरिंग झालं, इट्स नॉट नेसेसरी. तुम्ही 1-2 वर्षाचा अनुभव घेऊन यू स्टार्ट युअर बिझनेस. मी तर असे लोक बघितलेले आहे की वेन दे वेर परस्युईंग देअर अंडर ग्रॅज्युएशन, दॅट टाईम ओनली दे हॅव स्टार्टेड डेव्हलपिंग द आयडियाज अबाउट बिझनेस. तो बिझनेसचा सेन्स असणं फार महत्त्वाचं आहे. डोंट बॉदर, नो बिझनेस इज स्मॉल अँड बिग. बिझनेस बिझनेस असतो. साधा स्नॅक सेंटरवाला, ज्याला तुम्ही वडापाव सेंटर, भजी विकणारा व्यक्ती आहे, तो पण दिवसाला 3-4 हजार रुपये कमाई करतो दिवसाला. म्हणतो तो पण 90,000, 80,000, लाख रुपयापर्यंत तो कमावतो आहे. तुम्ही ग्रॅज्युएट आहात, ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला कम्प्युटरचे बरेचसे कोर्सेस विदाऊट डिग्री यू कॅन डू इट. डिग्री करायची गरज नाही. डिग्री झाली असेल तर उत्तमच आहे. पण आता सिच्युएशन असं आहे की ज्याची डिग्री सिव्हिलमध्ये झालेली आहे तो पण इंजिनियर कम्प्युटरचा बनतो आहे. सो देर इज नो रेस्ट्रिक्शन. का माझ्याच ऑफिसमध्ये जी लोक कम्प्युटर ॲप्लिकेशन हँडल करतात आहे, ते कोणी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, कोणी सिव्हिल आहे, कोणी मेकॅनिकल आहे. म्हणून आजकाल बरेचसे कोर्सेस असे आहे, इवन ऑनलाईन कोर्सेस आहे की जिथे तुम्ही हे जे न्यू ॲप्लिकेशन आहे, न्यू टूल्स आहे कम्प्युटर सायन्सच्या फील्डमध्ये, ते तुम्ही कॉलेजच्या बाहेर पण शिकू शकता. की जसं डेटा सायन्स, येणारा जो काळ आहे हा डेटा सायन्सचा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही ऐकलेलं असेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं
एवढं प्रमाण वाढलेलं आहे, जिथे तिथे एवढं ॲप्लिकेशन आहे की मी काय बोलतो हा माझा फोन ऐकतो आहे आणि तशा प्रकारे तो फोनमध्ये मला त्या प्रकारचे ॲडव्हर्टाईज दिसतात. मी जर जेवणाच्या गोष्टी करत असेल तर तो लगेच मला आजूबाजूच्या हॉटेलची माहिती देईल. मी जर सिनेमाच्या गोष्टी करत असेल तो मला सिनेमाविषयी माहिती देईल विदाऊट इंटरॅक्शन. कारण तो डेटा कलेक्ट करतो आहे. हा फोन डेटा कलेक्ट करायचं ना. व्हॉट इज थिंकिंग, काय बोलतो आहे. गुगलला आपण सगळं ॲक्सेस देऊन टाकलेलं आहे. तर डेटा सायन्स असं फील्ड आहे की त्यामध्ये डेटा गव्हर्नन्स, डेटा मॅनेजमेंट, डेटा इंजिनिअरिंग, डेटा ॲनालिसिस. डेटा ॲनालिसिसच्या रोलमध्ये तुम्हाला वेगवेगळे टूल्स वापरावं लागतात टू प्रेझेंट दॅट डेटा, टू स्टोअर दॅट डेटा. डेटा कुठे स्टोअर आहे? क्लाउड टेक्नॉलॉजी, क्लाउड रिलेटेड भरपूर कोर्सेस आहे. ॲनालिटिकल टूल्समध्ये भरपूरसे ॲप्लिकेशन्स आहे, टूल्स आहे. टॅब्लू, पॉवर BI, ELK. सो देर आर नंबर ऑफ टूल्स. तुम्ही साधे जरी टॅब्लूचं लायसन घेऊन टॅब्लू जरी शिकलात तुम्ही तरी तुम्हाला जॉब मिळू शकते चांगल्या पगाराचा. पॉवर BI शिकलात तरी तुम्हाला चांगला जॉब आहे. क्लाउड टेक्नॉलॉजी तुम्हाला येते तरी तुम्हाला चांगला जॉब. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग. कारण आजकाल कुठलंही काम, मार्केटिंग आजकाल विदाऊट आर्टिफिशियल इंटेलिजन्स होत नाही. डेटा असल्याशिवाय इवन शासनाला पण डेटाची गरज असते की माझ्या राज्यामध्ये लिटरसीचा रेट काय आहे, किती ग्रॅज्युएट्स आहे, किती पोस्ट ग्रॅज्युएट्स आहे, त्यांना कास्ट सेन्सस जर करायचं आहे, दे रिक्वायर दिस डेटा. सो डेटा ॲप्लिकेशन इज nowadays very important for all organization, government, non-government, corporate, for all people. Data management is very important. Data security, data safety. डेटाची चोरी झाली नाही पाहिजे. त्यासाठी काय करायचं? सो देर आर व्हेरियस फील्ड्स अवेलेबल इन द मार्केट. जसं पॅरामेडिकल ब्रांचेस आहे, लाईक दॅट. तर एकतर ते फील्ड तुम्हाला लगेच जॉब देऊ शकतो किंवा हे फील्ड तुम्हाला लगेच जॉब देऊ शकतो. मग 10वी नंतर काय करता येईल का मला? 12वी नंतर काय करता येते? आता हे जे ट्रॅडिशनल शिकणं मला BE करायचं आहे, नॉट रिक्वायर्ड नाउ. BCA सारखे कोर्स आहे, MCA होते. सो गो फॉर दिस. भरपूरशा अपॉर्च्युनिटीज कुठल्याही कंपनीमध्ये ते रिक्वायर्ड द डेटा सायंटिस्ट. कारण प्रत्येक कंपनीला डेटाची गरज आहे कंपनी चालवण्यासाठी. कुठलीही, तो मॅन्युफॅक्चरिंग करतो, तो ट्रेडिंग करतो, काय करतो, ही रिक्वायर्स द डेटा. शुड गो फॉर दॅट. मार्केटमध्ये भरपूरसे कोर्सेस आहे, ऑनलाईन कोर्सेस आहे. कोर्सेरासारखे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ते मोठ्या मोठ्या विद्यापीठाचे आहे. USच्या विद्यापीठ असू द्या, जगातल्या कुठल्याही विद्यापीठाचे डिग्री, डिप्लोमा तिथे अवेलेबल आहे. इफ यू कॅन अफोर्ड, यू कॅन अप्लाय फॉर दॅट. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज आर देयर. गुगलसारखी कंपनी तुम्हाला हायर करते इफ यू आर स्किल्ड प्रोजेक्ट मॅनेजर. तर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आणि तुमच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीनुसार तुम्ही तो कोर्स निवडा. कोणी सांगतो म्हणून नको, ऐका सगळ्यांचंच, अनालाइज दॅट. जसं मी सांगितलेलं डेटा सायन्स, देर आर नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज. You can go for it.
तुम्ही जर एक जरी ॲप्लिकेशन शिकलात दॅट इज सफिशियंट टू गेट द गुड जॉब. काही करायची जास्त गरज नाही. एक लँग्वेज जरी शिकला तुम्ही कम्प्युटर, इफ यू आर एबल टू राईट दिस सिक्वेल, यू कॅन गेट द जॉब. तर ह्या ज्या नवीन 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 अपॉर्च्युनिटीज आहे, त्या अपॉर्च्युनिटीज आपण काउन्सिलिंग करता येते. टॅक्सेशन रिलेटेड आहे. लोकांना आता वेगवेगळे हे टॅक्सेशनचे नवीन कन्सेप्ट आहे, GST, लोकांना कळत नाही. तुम्ही टॅक्स कन्सल्टंट म्हणून तुमचे करिअर सुरू करू शकता. सी द कोर्सेस अवेलेबल इन दॅट फील्ड. शॉर्ट कोर्सेस आहे. इट्स गुड फॉर दॅट. तर आणि तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर मी माझा नंबर देतो. त्या नंबरवर तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला आणि काही मी वेबसाईटचे नाव पण सांगू शकणार की यू सर्च ऑन दॅट थिंग, सो यू विल गेट ऑल द इन्फॉर्मेशन. तर तुमच्या या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करून तुमचं ध्येय, तुमची परिस्थिती, तुमची बुद्धिमत्ता, या सगळ्या गोष्टी तपासून तुम्ही निर्णय घ्या. आणि समोरचं जर तुम्हाला मार्गदर्शन लागल्यास बरेचसे मार्गदर्शक उपलब्ध आहे तुमच्या आजूबाजूला, त्यांचं जरूर मार्गदर्शन घ्या. आपले जे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्यासोबत बोला, कम्युनिकेट करा, घाबरायचं नाही. सरळ जायचं, विचारायचं की सर मला अशी माहिती तुम्ही देऊ शकता का. फ्रीली अवेलेबल आहे. टेक दॅट, अवेल दॅट अपॉर्च्युनिटी. डोंट हेजिटेट. कुठेही असं तुम्ही किंतु परंतु ठेवायचं नाही की मी कसं विचारू. कारण स्पेसिफिक इन्फॉर्मेशन तुम्हाला लागणार आहे. आता मी जे बोलतो आहे हे जनरल बोलतो आहे, कारण मी असं कन्सिडर करतो हे सगळ्यांसाठी. पण प्रत्येकाच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात. कोणाला मेडिकल लाईनच्या कोर्सेसची इन्फॉर्मेशन, कोणाला म्हणणं की मला बायोटेक्नॉलॉजीमध्ये करायचं, कोणी म्हणेल मला जिओलॉजीमध्ये जायचं आहे, मायनिंगमध्ये जायचं आहे, ओशन टेक्नॉलॉजी आहे, स्पेस टेक्नॉलॉजी आहे, एरोनॉटिक्स. सो देर आर नंबर ऑफ फील्ड्स. मी सांगायला बसलो तर 1 तासमध्ये तुम्हाला सगळं ते सांगत बसावं लागेल. मे बी दॅट इज इरिलेव्हंट टू यू समटाईम्स. सो डिपेंडिंग अपॉन द इंटरेस्ट यू आर हॅविंग, financial background you are having, you can get that information. आणि तशा प्रकारे तुम्ही तुमची शैक्षणिक वाटचाल करा. रोजगार संबंधीच्या ज्या वाटा आहे, ज्या अपॉर्च्युनिटीज आहे, ज्या संधी आहे, त्याचा आपण आढावा घ्या. आणि मला रोजगार किती वेळात पाहिजे, तुमची नीड काय आहे, त्या गरजेनुसार तुम्ही तशा प्रकारचे कोर्सेस करा. आवड पण त्याच्यात महत्त्वाची आहे. तुम्हाला वाटत असेल इफ यू आर पॅशनेट अबाउट टू बिकम ए डॉक्टर आणि तुम्हाला MBBSच्या व्यतिरिक्त पण अपॉर्च्युनिटीज आहे, तुम्ही होमिओपॅथिकमध्ये पण करू शकता. कमी पैशामध्ये, कमी ह्याच्यामध्ये. माझा एक ओळखीतले डॉक्टर आहे, होमिओपॅथिकची प्रॅक्टिस करतात. ते पण 2-3 लाख रुपये महिन्याचे कमावतात. आयुर्वेदिक मित्र आहे, तो पण कमावतो. देअर अर्निंग इज ॲट पर विथ द MBBS डॉक्टर. कारण तुम्ही जी सेवा देता ते किती अभ्यासपूर्ण तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे, नवीन नवीन संशोधन करतात आहे, तर तुम्हाला या संधी इझिली अवेलेबल होतात. तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे तर इंजिनियरसाठी पण या गोष्टी आहे. तुम्हाला संगणकात जायचं आहे, तशा प्रकारचे अवेलेबल आहे. डिप्लोमाज आहे, छोटे छोटे डिप्लोमाज आहे, 6 महिने 12 महिन्याचे तुम्ही केलं 30-40 हजार रुपये स्टार्ट युअर करिअर. स्वतःचे व्यवसाय सुरू करू शकता. त्या व्यवसायासंबंधीचं प्रशिक्षण गव्हर्नमेंट देतात आहे. DIC डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल जे सेंटर असते तिथे अप्रोच करा. फ्री आहे. मोस्ट ऑफ द टाइम इट्स फ्री. रेसिडेन्शियल कोर्सेस आहे. गव्हर्नमेंट इज टेकिंग ऑल दिस पेन.
टू मेक यू सक्सेसफुल एंटरप्रिनर. सो अवेल दॅट अपॉर्च्युनिटी. ते तुम्ही संधी घ्या, त्या जिथे जी संधी मिळते ती अवेलेबल करून घ्या. अवेलेबल आहे ती घ्या. माझ्यासारख्यांना फोन करा, असे तुमच्याकडे आजूबाजूला भरपूर लोक आहे. आणि व्यवसाय उद्योगधंदा चालू करायचा असेल तर फारच छान, फारच छान. छोट्या छोट्या कॅपिटलमधून तुम्ही व्यवसाय करू शकता. की नाही की बाबा खूप मला करोड पाहिजे, नो, नॉट ॲट ऑल. हजारामध्ये पण तुम्ही बिझनेस चालू करू शकता. म्हणून माझी अशी सगळ्यांना विनंती असणार आहे, एक ॲडवाईस असणार आहे की तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार, तुमच्या शैक्षणिक विद्वत्तेनुसार, तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडनुसार, आर्थिक बॅकग्राऊंडनुसार तुम्ही कोर्सेसची निवड करा. तुम्हाला रोजगार किती अर्जंट बेसिसवर पाहिजे. काही लोकांना चालतं आहे 5, 7, 10 वर्षे ती शिक्षणात घालवतात, कारण त्यांचं फॅमिलीचे जे रिसोर्सेस असतात फायनान्शियल ते स्ट्रॉंग असतात. पण प्रत्येकासाठी ही कंडिशन नसते. भरपूरसे आपले लोक आहेत की जे भरपूरशा गोष्टीपासून अजूनही वंचित आहे. आणि जे हुशार विद्यार्थी आहे, खरंच गुणवत्तापूर्ण आहे, त्यांना काहीतरी करायचे आहे, तर समाजामध्ये आपल्या अशा भरपूरच्या संघटना आहे, ट्रस्ट आहे की ज्या तुम्हाला शिक्षण सोपं करून देते, तुमची फीस भरायला तयार आहे, तुमच्या हॉस्टेलचा खर्च ते प्रोव्हाइड करतात, हॉस्टेल फॅसिलिटीज ते द्यायला तयार आहे. तर तुमची मनाची तयारी किती आहे. परिस्थितीची कुठल्याही शिक्षणाच्या आड येत नाही. तुम्ही कितीही गरीब असाल तरी परिस्थिती तुम्हाला तुमच्या ध्येयापासून थांबवू शकत नाही. जर कोणाच्या मनात असं आलं की नाही मला ह्या जिल्ह्याचा मालक बनायचा आहे, कलेक्टर बनायचं आहे, मी काहीही करायला तयार आहे, बनू शकतो तो. नथिंग इज इम्पॉसिबल. कारण आता जर तुम्ही UPSCचा रिझल्ट बघितला तर बरीचशी गरीब मुलं जिल्हाधिकारी बनून IAS बनलेले, कोणी IPS बनलेलं, कोणी IRS बनलेलं. वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहे. असं नाही की IAS नाही झालं तर मग काय, IPS आहे, IPS नसेल IRS आहे, IPS आहे, फॉरेन सर्व्हिसेस आहे, रेल्वे सर्व्हिसेस आहे. देर आर नंबर ऑफ सर्व्हिसेस. त्या एका परीक्षेमधून तुमचं हे सगळं सिलेक्शन होतं तुमच्या मार्क्सनुसार. तर तुमचे ध्येय फार महत्त्वाचे आहे. आणि ज्या स्थितीत तुम्ही आहात, म्हणजे ज्या एज्युकेशन लेवलवर तुम्ही आहे, 10वी आहे, 12वी आहे, ग्रॅज्युएट आहे, तर तुम्ही हे ठरवा की मला कुठल्या दिशेने जायचं, माझं डेस्टिनेशन काय आहे. त्या दिशेने जर गेल्यावर तुम्हाला ती दिशा ॲटोमॅटिक तुम्हाला दिल्या गेलेली असणार, अवेलेबल आहे. फक्त तुम्ही तुमचं टार्गेट जे आहे ते डिसाईड करा. गोल तुमच्या जीवनामध्ये एम असणं फार आवश्यक आहे. यू कॅन बी ए सक्सेसफुल पर्सन विदाऊट द गोल. गोल इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्याकडे जे ध्येय आहे ते ध्येय जर तुम्हाला ठरवता नाही आलं तर मग मागे पुढे होते 3-4 वर्षात. म्हणून ध्येय जर तुमचं आधीच ठरलेलं आहे किंवा ठरवा, आणि त्या ध्येयाकडे कशी वाटचाल करायची, कुठल्या स्टेप्स आपल्याला फॉलो करावं लागणार आहे, किती वेळ लागणार आहे, किती खर्च येणार आहे, याचं तुम्हाला गणित समजेल. मग तुमच्याकडे जर ते रिसोर्सेस अवेलेबल नाही, मग खूप साऱ्या ऑर्गनायझेशन आहे, ट्रस्ट आहे, सामाजिक संघटना आहे, त्या तुम्हाला मदत करायला आहे. गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स आहे. तुम्ही विदेशात पण शिक्षण घेऊ शकता. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघांच्याही स्कीम आहे. त्याची माहिती घ्या. वेबसाईटवर जा गव्हर्नमेंटच्या, तिथे टाका ओव्हरसीज स्कॉलरशिप अवेलेबल फॉर सो अँड सो कोर्सेस. तुम्हाला सगळं रिझल्ट येणार त्याच्यामध्ये. तुमचं जर ॲम्बिशन असेल की मला विदेशातली डिग्री घ्यायची आहे, मला US ला शिकायला, तुम्ही जाऊ शकता. कितीक मुलं येतात की त्यांना आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांना समाजाकडून मदतीची अपेक्षा असते. लोक मदत करतात. भरपूरशा अशा माझ्याच ओळखीतल्या संघटना आहे. शासन तर करतातच, पण शासनाच्या व्यतिरिक्तही सामाजिक संघटना असतात. विहारामधनं मदत मिळते भरपूरशा वेळेला. जर तुमचा उद्देश चांगला असेल आणि तुमच्याकडे ती गुणवत्ता असेल, मी म्हणून ते म्हटलं की परिस्थिती तुम्हाला थांबू शकत नाही तिथेपर्यंत. तुमचं साध्य जर असेल,
तुमचं ध्येय असेल की मला इथे जायचं, तुम्ही तिथे पोहोचा. तुम्हाला तसं प्रयत्न पराकाष्ठा करावा लागेल. लोकांना ते दिसलं पाहिजे की नाही बाबा हा मेहनत करतो आहे. तर माझ्यासारखी अशी भरपूरशी मंडळी आहे की ते तन्मन धनाने तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. समाज तुमच्या पाठीमागे असतो. तुमचा उद्देश हा सामाजिक असला पाहिजे. फक्त हम दो हमारे दो हा उद्देश नाही की नाही मला फक्त माझ्या कुटुंबापुरतं नाही. तुम्हाला एक सामाजिक उद्दिष्ट जर असेल तुमच्याकडे, लोक भरपूर मदत करतात. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आहे आपल्यासमोर. त्यांची परिस्थिती नसताना किती लोकांनी त्यांना मदत केली. राजे महाराजांनी मदत केली. कारण ते दिसत होतं लोकांना की हा एवढा हुशार विद्यार्थी आहे, ज्याकडे पैशाच्या कमतरतेमुळे हा शिक्षण घेऊ शकत नाही. पण त्यांच्यामध्ये जी जिद्द होती त्या जिद्देवर ते एवढ्या डिग्र्या घेऊ शकले. तर तुमचं जिद्द, तुमचं डेडिकेशन, कमिटमेंट, तुम्हाला गोल तो असेल तुमच्या जीवनामध्ये, एम असणं फार असणं. एमलेस लाईफ इज नो लाईफ ॲट ऑल फॉर स्टुडंट्स ॲटलिस्ट. इफ यू आर नॉट एबल टू डिसाईड युअर गोल देन इट्स युजलेस ॲक्टिव्हिटी. काहीतरी आपण इकडे तिकडे तरंगत जायचं असं होतं. तुमची किनाऱ्याला बोट लागायला वेळ लागते. म्हणून जर तुमचा उद्देश ध्येय जसं स्पेसिफिक असेल, येस आय हॅव टू रीच टू दिस डेस्टिनेशन असेल तर तुम्ही बसमध्ये बसला, ट्रेनमध्ये बसायचं, प्लेननी जायचं, हे तुम्हाला ठरवता येतं तुमच्या परिस्थितीनुसार. तेच अंतर तुम्ही ट्रेननी गाठवू शकता, तेच अंतर तुम्ही बसनी जाऊ शकता, तेच अंतर तुम्ही प्लेननी जाऊ शकता. इट्स अप टू यू. बट डेस्टिनेशन शुड बी फिक्स. तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय तुम्ही आधी ठरवा. आणि असे भरपूरसे मार्गदर्शक अवेलेबल आहेत की जे तुम्हाला तुमचं जे साध्य आहे तिथेपर्यंत पोहोचवायला नक्कीच मदत करतील. आणि तुमच्या जीवनामध्ये मी यश चिंतून इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.